आमचं खूप दिवसापासून चाललं होतं वॉटर पार्कला जायचं तर फायनली आम्ही वॉटर पार्कला आलो. आणि वॉटर पार्क नगरमध्ये वॉटर पार्कचं नाव आहे आनंदवन वॉटर पार्क. तिथं गेल्या आम्ही फर्स्टली जेवण केलं. म्हणजे नाश्ता होता. नाश्त्याला मिसळपाव आणि पोहे होते. इतकी भूक लागलेली ना, आम्ही आधी जेवायला बसलेले तर इतकी भूक लागलेली तरी पण जेवताच माझा हाय माझ्याकडून करून घेतलं म्हणून हाय. आम्ही फुल फॅमिलीसोबत आलतो. सो फुल एन्जॉयमेंट झाली. इकडं आमचं स्वागत केलं. ते पंजाबी घोडा होता आणि डमरू वाजून स्वागत केलं. काय म्हणजे त्याला काय म्हणतात आय डोंट नो. मग आम्ही चेंज करून रेन डान्सला गेलो. रेन डान्सच्या नंतर आम्ही गेलो त्या मोठ्या वॉटर पार्क म्हणजे पूलमध्ये. आणि हा पूल आहे खूप मोठा आहे. त्याचा पूल माझ्या मानेच्या वर पाणी जात होतं, इतका मोठा पूल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या मॅडम मस्ती करीत होत्या. माझी बहीण मम्मी ते मस्ती करून ना बिलकुल दम लागत नाही, कारण की माझा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. मी स्कूल ट्रिपसोबत खूपदा गेले वॉटर पार्कला, पण फॅमिलीसोबत फर्स्ट टाईम चालले आणि म्हणजे आले तिथं खूप मजा आली. आणि फॅमिलीसोबत येतेच. मग वापस आम्ही आलो रेन डान्सला. आणि रेन डान्समध्ये आजी गोल फिरती, मम्मी फिरती आणि इथं खुश काहीतरी बोलणं चालू होतं. आर्नवला काहीतरी खायला पाहिजे होतं, मग त्याचं बोलणं चालू होतं. मग हे बघा ते झालं छोट्या मुलांसाठी. पण खरंच सांगू का, ते छोट्या मुलांसाठी नाही आहे, तिथे जाऊनच देत नाहीत छोट्या मुलांना. तर तिकडल्या पार्कमध्ये मी काय केलं आहे ना, मी तुम्हाला नंतर सांगन. आता व्हिडिओमध्ये पुढे येईनच ना मी काय केलं तर हे वॉटर पार्कमधला रेन डान्स आहे. रेन डान्समध्ये सिरियसली सांगू का, खूप इतकी मज्जा येते ना रेन डान्समध्ये. पण मी पुण्याला गेले ते कृष्णा वॉटर पार्कला, तिथलचं रेन डान्स अँटिक होतं. आणि मी हैदराबादला गेले ना वंडरला वॉटर पार्कला, तिथं तो माय गॉड. तर ह्यांची मस्ती कधी संपत नाही. बघा मग मी अशी बसली आहे पाण्यात. फोटो काढायसाठी केलं तर बट मी नाही काढला. हे आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की आजी पाणी पोहती. आम्हाला वाटलं तिला येतच नसन, तरी पण ती पोहली. आणि सिरियसली मला येत नाही. नंतर आंटी अंकलचे असे फोटो काढले. मग मम्मीचे आणि परीचे काढले होते. मीच काढले, माझं कोण काढायला हाईच नव्हतं. म्हणजे होतं पण कोण काढत नव्हतं. मग मी म्हणलं मी संन्यास घेते, तेवढं तरी व्हिडिओ काढ. मग ना माझी बहीण तिथं मला सुखाने संन्यास घेऊन द्यायची, ती पण आली मध्ये लुडबुड करायला. मग मी इथं चाललेले वर स्लाईड खेळायला. तर माझी मम्मी म्हणते नाही परी येणार आहे म्हणून मम्मीनी तिचा व्हिडिओ काढला. आता ती येईन वरून. म्हणजे हे छोट्या मुलांच्या स्लाईड्स आहेत, पण इथं मोठ्या पण स्लाईड्स आहेत. तर मग आम्ही याच्यात बसलेलो. मग बघा माझी बहीण टेक ऑफ करती. म्हणजे मी पण इतक्या मोठ्या स्लाईड्सवरून आले, पण कोणी माझा व्हिडिओ नाही काढला. सो मला लई वाईट वाटलेलं म्हणून मी ओरडत होते खूप सारं. आणि हे चांगलं नसतं ओरडणं. तर बघा मी सगळ्यात मोठ्या पूलमध्ये उतरले. हे नाही मोठं नाही आहे हे, हा मोठंच आहे. तिकडं पलीकड क्या मोठ्या स्लाईड्स आहेत ना. मग हे अंकल आणि आंटीचा असं व्हिडिओ काढला मी. सिरियसली खरंच खूप मजा आली ती या पार्कमध्ये. हे माझी बहीण सुखाने जगून. हां मग वापस आंटी अंकलचा सेकंड व्हिडिओ त्या छोट्या पूलमध्ये. आणि इकडं मग माझी बहीण, आजी आणि आंटी डान्स करत होत्या. आंटी सरकली साईडला, तिच्या डोळ्यात पाणी गेलं म्हणून. मग माझी बहीण आणि आजीच डान्स करत होते. मग मम्मीनी परीला घेतलं खांद्यावर आणि मग डान्स करायला लागले. मला सोडून सगळे करायला लागले. आणि मग असे खांद्यावर करून डान्स करायला लागले. बघा कशी मस्ती करते मला सोडून. म्हणजे मी केली बरं का, बट व्हिडिओज मी काढलेत म्हणून वाटणार नाही. मी कुठं दिसन ना तर सिंगल दिसन. हे बघा मी सिंगल. पण माझं म्हणणं काय होतं, मला तिकडं जायचं होतं. ते काहीतरी होतं असं गोल साईज होता आणि यायचा. आणि त्याच्यानंतर आम्हाला बोलवलं वेव पूलमध्ये प्रोग्राम होता. तर ते डान्सर्स होते, तर डान्स करीत होते, गाणे लावलेले. आणि सगळे
वॉटर पार्कचे आनंद बनला जे आलते ना ते सगळे इकडं आलते आणि आम्ही मस्तपैकी डान्स करत होतो. इथं पण खूप मजा आली. बघा माझ्या अंकलनी परीला खांद्यावर घेतले आणि डान्स करतोय. बघा बघा चांगलीच मजा चालू होती तिची पण. आणि नंतर हम वापस आये हे त्याच पार्कमध्ये, म्हणजे वेवपूलचं सगळं संपलं तर आम्ही वापस ते स्विमिंग पूलमध्ये आलोत. आता स्विमिंग पूलमध्ये इतकी खतरनाक मस्ती केली ना, खूप म्हणजे खूप खतरनाक मस्ती केली. तर ही चालली आमची मस्ती. मीन्स मी नाही आहे सो मला पण यायचं होतं व्हिडिओमध्ये, म्हणून मी मम्मीला म्हणलं वेवपूलमध्ये माझा व्हिडिओ काढ. जरा अंकलसोबत असताना तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन येईन म्हणून मी माझा व्हिडिओ काढून घेतला. आणि वापस ते प्रोग्राम म्हणजे ते चालूच होतं. आम्ही ये जा करीत होतो. ते दादा काय करीत होते ती काढले आणि मला म्हणत होते की तुम्ही वेवपूलमध्ये जा. तिथला कार्यक्रम चालू असताना आम्ही कुणालाच त्या मोठ्या पार्कमध्ये येऊन देत नाही तर कार्यक्रम होता. वेवपूलमध्ये कसं बाहेर सगळ्यात छोटं मग असं उतरता क्रमाने असतं. मॅथ्समध्ये असतं तसं. मग माझ्या भावाला मी आतमध्ये घेऊन आले आणि आम्ही दोघांनी व्हिडिओ काढला. तो म्हणत होता माझा व्हिडिओ कुठे आहे म्हणून मी त्याच्यासोबत काढला. नंतर आंटी अंकलचे ते फोटो वेवपूलच्या आतमध्ये बघा योगायोग घडला आहे. अंकल आंटीकडे बघतोय त्यावेळेस अंकल पुढं बघतोय आणि आंटी तर मग ते पुढं. ह्यांचा असा योगायोग घडत होता. आणि इकडं माझी बहीण झोपली. ही माझी छोटी बहीण वेवपूलच्या बाहेरच बसलेली. आणि ही माझी आंटी आणि छोटी बहिणीचा फोटो. मग मम्मा आणि आंटीचा फोटो काढला. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायचा टाईम झाला होता म्हणून आम्ही जेवायला गेलो. मग हे आम्ही सगळ्यात मोठ्या स्लाईड्स आहेत ना जिथं, मग तिथे आलोत. तिथे पण खूप मजा होती. आणि सिरियसली सांगू का, मी पूर्ण स्लाईड्समध्ये बसलेले, पेंडुलममध्ये पण बसलेले. फक्त त्या परी एकटीचा व्हिडिओ काढलाय तर मला कसं वाईट वाटन ना. मग वापस आम्हाला तिथं वेवपूलला बोलवलं. तर वेवपूलला बोलवलं तर आधी ही नाटकी करीत होती म्हणून तिला जरा नाही वेवपूलमधून निघतच नव्हती, नाटकी करत होती. मग ना तिला जरा ना पप्पाची धमकी दिली. मग आली. मग तिने शूट करायचं ठरवलं आणि खाल्ली पाण्यात उडी. आणि मग पोहायला लागली. मला असं वाटतच नाही कारण की आम्ही दोघं सोबतच असतो ना. मला पोहता येत नाही तिला येतं. आता आम्हाला वापस जेवण सगळं झाल्यावर बोलवलंय इकडं, मीन्स कुठं वेवपूलला. तर वेवपूलवर मस्ती केल्यानंतर आम्ही आणि माझ्या भावाने काढला फोटो आणि मी हा काढला फोटो. आणि मग आम्ही आलोत नगरून नाश्त्याला निघलो होतो. मग भूक लागली म्हणून मग आम्ही चिचुंडी पाटील इथं थांबलोत. इदालची भेळ खाल्ली. इदालची भेळ खूप छान असते, खूप म्हणजे खूप. मग आम्ही खाल्ला कुंदी पेढा आणि असा व्ह्यू बघत निघलेलो आहेत आष्टीला. आणि बाय.